Good morning, everyone. Am I audible? How was Yes. it? Okay. So today we are going to start our unit number 1. आज आपण आपला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय. फर्स्ट चॅप्टर कोणता आहे बघा? थायरिस्टर फॅमिली डिव्हाइसेस. टोटल 12 टीचिंग आवर्स अँड टोटल 18 मार्क्सचं चॅप्टर आहे. ओके. सगळ्यात हायेस्ट वेटेजचं चॅप्टर आहे. 18 मार्क्सचं चॅप्टर आहे. So today we are going to see what is SCR. So SCR stands for Silicon Controlled Rectifier. सगळ्यांना स्क्रीन दिसते का व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. दिसतं ना? ओके. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. ओके. आता लास्ट टाइम मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की SCR इज सिमिलर टू डायोड. सो डायोडचं मेन फंक्शन काय आहे? इट डज द रेक्टिफिकेशन. इट कन्वर्ट्स द AC इंटू पल्सेटिंग DC. ओके. सो SCR सुद्धा आपलं मेन SCRचं काम आहे हे रेक्टिफायर साठी, कारण की त्याच्या नावातच आहे कंट्रोल रेक्टिफायर. So it is also used for rectification purpose for controlling the AC signal. So again it converts AC to DC signal. पण ह्याच्यामध्ये आपण जे काही आउटपुट आहे ते आउटपुट आपण कंट्रोल करू शकतो. ओके. सो डायोड it converts AC to DC. SCR it also converts AC to DC, but here SCR gives the controlled output. SCR काय देऊ शकतं आपल्याला? कंट्रोल्ड आउटपुट देऊ शकते, whereas diode gives uncontrolled output.
दोघांमधला फरक समजून घ्या. ओके, सो डायोड काय करतं, डायोड सुद्धा आपलं एसी टू डीसी कन्वर्ट करते, पण जे आउटपुट आहे ते दॅट आउटपुट इज नॉट कंट्रोलेबल. आता तुम्हाला विचार पडला असेल की कसं आउटपुट कंट्रोल करतंय आणि कसं डायोड आपलं आउटपुट अनकंट्रोल करतंय. हे ऍक्च्युली आपल्याला SCR चं ऑपरेशन वर्किंग जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला समजेल की SCR कसा आपला आउटपुट कंट्रोल करतो आणि जे काय आपण डायोड शिकलो होतो ते डायोड आपल्याला कसं अनकंट्रोल आउटपुट देते. इथे एक छोटस एक्झाम्पल घेऊन मी सांगते. सो दिस इज द इनपुट सिग्नल. ओके, द इनपुट इज AC सिग्नल. दिसतंय तुम्हाला इनपुट सिग्नल? दिसतंय? आता फर्स्ट आउटपुट ड्रॉ करते मी, दॅट इज ऑफ डायोड. फॉर एक्झाम्पल दिस इज ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरला काय आउटपुट आलं पाहिजे जेव्हा आपण डायोड वापरतो? एनीवन? एम आय ऑडिबल? आवाज येतोय माझा? बोला. आवाज येतोय माझा? एम आय ऑडिबल? Yes, ma'am. येस हा. मॅम. मग मला सांगा, आता हे इनपुट सिग्नल आहे AC सिग्नल, आणि आता मला हाफ वेव्ह रेक्टिफायर मला ड्रॉ करायचं आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरचा आउटपुट मला ड्रॉ करायचं आहे युझिंग डायोड. मग तुमच्या आउटपुटला कोणते वेव्हफॉर्म्स दिसणार आहेत तुम्हाला सांगा मला. काय म्हणताय? Positive. पॉझिटिव्ह हाफ सायकल. फक्त तुम्हाला काय भेटणार आहे? पॉझिटिव्ह हाफ सायकल तुम्हाला आउटपुटला भेटणार आहे. ओके, सो दिस इज द आउटपुट ऑफ डायोड. नाउ हाऊ यू आर सीइंग द आउटपुट ऑफ SCR, म्हणजे तुम्हाला कळेल की कंट्रोल्ड अँड अनकंट्रोल्ड म्हणजे काय. सो अगेन मी सेम सर्किट यूज करते. सो हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय, आपण हाफ सिग्नल आउटपुटला बघू शकतो. ओके, सो आय एम सीइंग द फॉर द सेम सर्किट. फक्त मी काय करते तिथं डायोडच्या जागी आय एम कनेक्टिंग SCR. डायोडच्या जागी मी काय कनेक्ट करते तर आय एम कनेक्टिंग SCR. सो इथं सुद्धा तुम्हाला हाफ वेव्ह आउटपुट भेटतंय, पण हाफ वेव्ह आउटपुट तुम्हाला कंट्रोल भेटतंय. फॉर एक्झाम्पल मला 30 डिग्रीच्या पुढेच आउटपुट पाहिजे. ओके, सो टोटल दिस इज 180 डिग्री. ओके, हे पूर्ण वन सायकल आहे. वन कम्प्लीट पॉझिटिव्ह नेगेटिव्ह हा सायकल इज नथिंग बट टोटल 360 डिग्री आहे. ओके, एक कम्प्लीट हाफ सायकल म्हणजे किती असणार आहे? 180 डिग्री. ओके, आणि तुम्हाला डायोड पूर्ण 180 डिग्रीसाठी आउटपुट देते. ओके, सो तिथे तुम्ही आउटपुट कंट्रोल करू शकत नाही. वेरॅज SCR समजा मला 30 डिग्रीच्या पुढेच आउटपुट पाहिजे, पहिले 30 डिग्री नको आहे, 30 डिग्रीच्या पुढेच आउटपुट पाहिजे, तर तिथं तुम्हाला कंट्रोल्ड आउटपुट भेटू शकते. कळते दोघांमधला फरक? अगेन इथून स्टार्ट आहे तर आपल्याला आपलं फक्त हाफच आउटपुट बघायला भेटते. इवन इफ यू वॉन्ट द आउटपुट फ्रॉम 90 डिग्री इट कॅन बी हॅपन. सो एज अ पीक आहे सेंटर. सो फक्त तुम्हाला 90 डिग्री पासून ते 180 डिग्री पर्यंत सुद्धा आउटपुट तुम्हाला भेटू शकते. मीन्स यू आर गेटिंग दी कंट्रोल्ड आउटपुट. समजतोय फरक तुमच्या डायोड आणि SCR मध्ये काय फरक आहे? सो बोथ diode and SCR it converts the AC signal into DC signal, but diode output is uncontrollable output, whereas SCR's output is controllable output. कळालाय फरक तुम्हाला? Yes, ma'am. ओके, आता आपण बघूया SCR म्हणजे काय. So SCR is a 4-layer PNPN device. SCR किती लेअर डिव्हाइस आहे तर 4 लेअर डिव्हाइस आहे तुमचं डायोड. ओके, सो इथं मी शॉर्ट मध्ये लिहिते. डायोड किती लेअर डिव्हाइस आहे? डायोडला किती लेअर असतात? 2. दॅट इज P and N. SCR ला 4 लेयर्स असतात, PN, PN, and the layers are named as P1, N1, P2, N2.
Okay, it is having 3 terminals. Okay, so external 3 terminals केलेले आहेत. Anode, the downward side is cathode, and the third terminal is gate. Okay, anode is represented by A, cathode is represented by K, and gate is represented by G. ओके, एससीआर मध्ये किती लेयर्स आहेत तर 4 लेयर्स आहेत. पीएन पीएन आणि त्याला 3 टर्मिनल्स आहेत, एनोड, कॅथोड आणि गेट. आता ह्याच्यामध्ये हे जे P1 N1 P2 N2 आहेत, तर P1 आणि N2 हे हेवीली डोप्ड आहेत. तो डोपिंग जे करतो ना आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये, तर P1 आणि N2 हे heavily doped आहेत because they are from that layers we are taking out the external terminals. आपण ह्याच्यामधून काय केलेलं आहे, एक्सटर्नल टर्मिनल्स आपण आउटपुटला काढलेले आहेत, एनोड आणि कॅथोड. therefore these P1 and N2 layers are the heavily doped layers, whereas N1 is lightly doped layer and N2 is moderately doped layer. सगळ्यांचं डोपिंग तुम्हाला हे MCQ ला विचारू शकतात, किंवा द P1 लेअर ऑफ SCR इज डॅश डोप्ड. मग तुम्हाला ऑप्शन्स असतात, हेवीली, लाईटली, मॉडरेटली, नल, व्हेरी हाय. ओके, त्यातलं तुमचा आन्सर काय असणार आहे, ओनली हायली डोप्ड लेअर. सो P1 and N2 आर हायली डोप्ड लेअर, N1 इज लाईटली डोप्ड लेअर and P2 is moderately doped layer. कुठल्याही लेयर वरती तुम्हाला MCQ विचारू शकतात. Okay, now this anode and cathode are connected to main circuit. Okay, म्हणजे आपलं जे काही मेन सोर्स सर्किट आहे, तर सोर्स म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सोर्स म्हणजे काय असणार आहे, व्होल्टेज. ओके, आपण व्होल्टेज सोर्स म्हणतो की नाही. सो मेन सर्किट म्हणजे काय, इज नथिंग बट व्होल्टेज सोर्स. सो दिस एनोड अँड कॅथोड टर्मिनल्स आर ऑलवेज कनेक्टेड टू दी मेन सर्किटरीला ते कनेक्टेड असतात. ओके, whereas gate terminal it is the controlling terminal. ओके, गेट हे काय आहे, गेट हा कंट्रोलिंग टर्मिनल आहे, आणि त्याच्यामध्ये करंट कसं फ्लो होतं बघा. सो करंट इट कॅरीज लो करंट, लो गेट करंट. त्याच्यामधला जो करंट असणार आहे तो कसा असणार आहे, लो गेट करंट असणार आहे. and that gate current flows from gate to cathode. त्याचं डायरेक्शन कसं आहे, करंटचं डायरेक्शन जे आहे IG म्हणूयात आपण, गेट करंट. सो गेट करंट कुठून कुठं फ्लो होतं, गेट करंट फ्लोज फ्रॉम गेट टू कॅथोड टर्मिनल. ओके, now this gate terminal is connected to the P layer which is moderately doped and it is nearer to cathode, therefore it is also known as cathode gate terminal. ओके, म्हणजे हा जो काही गेट टर्मिनल आहे हा P लेयरला कनेक्टेड आहे. आणि कोणतं P लेयर, तर जे मॉडरेटली डोप्ड आहे, कारण की याच्यामध्ये 2 P लेयर्स आहेत, एक एकदम वरती आणि एक मिडलला. सो मिडलला जे P लेयर आहे, जे मॉडरेटली डोप्ड लेयर आहे, त्याला तुमचं गेट टर्मिनल कनेक्टेड आहे. आणि जो काही करंट आहे, गेट करंट, तो कसा फ्लो होतो तर फ्रॉम गेट टू कॅथोड, अँड दिस गेट इज कनेक्टेड टू द P लेयर विच इज नियरर टू द कॅथोड, therefore it is called as cathode gate terminal. त्यामुळे त्या गेट टर्मिनलला आपण कॅथोड गेट टर्मिनल असं सुद्धा म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का, मी परत एकदा रिवाइज करते बघा. सो दिस SCR, आता SCR इज नथिंग बट सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. तुम्हाला कोण कधीही विचारलं SCR म्हणजे काय, तर त्याचा आन्सर सांगता आला पाहिजे. SCR इज सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर विच इज ऑल्सो कॉल्ड एज, त्याला अजून आपण काय म्हणतो,
SCR ला अजून काय म्हणतो? काल सिलेबस सांगताना डिस्कस केलं बघा. SCR ला अजून आपण काय म्हणतो? SCR is also called as thyristor. Good. SCR is also called as thyristor. त्यामुळे कधी कन्फ्युज होऊन जायचं नाही. जर तुम्हाला विचारले ओरलला किंवा जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले व्हॉट आर दी थायरिस्टर टर्मिनल्स, तर तिथे गोंधळून जायचं नाही. ओके. थायरिस्टर इज नथिंग बट SCR. ओके. सो दिस SCR चं लॉंग फॉर्म काय आहे? सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर विच इज ऑल्सो कॉल्ड एज थायरिस्टर. किती लेअरचा आहे हा SCR? सो SCR इज ऑफ 4 layers. PN. सो त्याला आपण परत नोटेशन्स दिलेले आहेत P1, N1, P2, N2. ओके. आता हे जे काही 4 लेयर्स आहेत, तर त्या 4 लेयर्सचं डोपिंग्स आपल्याला माहित असले पाहिजे. ओके. सो P1 and N2 आर हेवीली डोप्ड, N1 is lightly doped and P2 is moderately doped. हे जे काही 4 लेयर्स आहेत, त्या 4 लेयर्सचं डोपिंग आपल्याला माहित असलं पाहिजे. जे एक्सटर्नल टर्मिनल्स आपल्याला बाहेरच्या बाजूला काढलेले आहेत एनोड आणि कॅथोड, ते एकदम हेवीली डोप्ड आहेत. सो हे फार जास्त डोपिंग असणार आहे ह्याच्यामध्ये. ओके. P1 आणि N2 आर हेवीली डोप्ड, N1 इज लाईटली डोप्ड. सो मी अगदी 3च रेषा मारते म्हणजे तुम्हाला कळेल. आणि P2 हे मॉडरेटली डोप्ड आहे. सो त्याच्यापेक्षा जरा जास्त. ओके ना. हे झालं तुमच्या लेयर्सचं. आता SCR ला किती टर्मिनल्स आहेत? SCR इज हॅव्हिंग 3 टर्मिनल्स. एनोड A, कॅथोड K आणि गेट G. SCR ला 3 टर्मिनल्स आहेत. एनोड, कॅथोड आणि गेट. एनोड आणि कॅथोड हे P1 आणि N2 ला कनेक्टेड आहेत आणि गेट हा मॉडरेटली डोप्ड P लेअरला कनेक्टेड आहे. ओके. आता एक इथे सांगायचं राहिलं माझं, जंक्शन्स. सो SCR इज हॅव्हिंग 3 जंक्शन्स. आता मी हे डोपिंग लेवल्स करून टाकते इथनं. So I will highlight the box. I will highlight the layers. Highlight झालेलं दिसतंय का? Yes, ma'am. ओके. ओके. म्हणजे आता ह्यातला मी हे मध्ये लाईन्स जे ड्रॉ केले त्याच्यानं तुम्हाला फरक कळेल. ओके. नाव दीज आर द 4 लेयर्स PN. ओके. आता याच्यामध्ये अजून जंक्शन्स आहेत. इट इज हॅव्हिंग 3 जंक्शन्स. सो जंक्शन J1, जंक्शन J2, जंक्शन J3. जसं तुमच्या PN जंक्शनला PN डायोडला एक जंक्शन आहे J1, किंवा तुम्ही तिथे फक्त जंक्शनच म्हणत असाल. ओके. तर इथं 2च लेअर आहेत, त्यामुळे किती जंक्शन क्रिएट होतात? एकच जंक्शन क्रिएट होते. Whereas तुमच्या SCR ला 4 लेयर्स असल्यामुळे 3 जंक्शन्स क्रिएट होतात. जंक्शन J1, जंक्शन J2 आणि जंक्शन J3. सो SCR इज हॅव्हिंग 3 जंक्शन्स. ओके. आता जंक्शन्स झाले, लेयर्स झाले, एक्सटर्नल टर्मिनल्स झाले. एक्सटर्नल टर्मिनल्स जे आहेत, तर कुठले कशाला कनेक्ट करायचे आहे? तर एनोड आणि कॅथोड हे कंपल्सरी तुमच्या मेन सर्किटरीला कनेक्ट करायचे, जिथं तुमचा सोर्स असणार आहे. ओके. जिथं तुमचा व्होल्टेज सोर्स असणार आहे. Whereas गेट टर्मिनल हे काय आहे? गेट टर्मिनल हे कंट्रोलिंग टर्मिनल आहे. तो SCR ला कंट्रोल करतो. आपण बघूयात आता SCR ला तो कसं कंट्रोल करतो. आता तुम्हाला फक्त एवढंच, आपण जे म्हणतो की नाही 30 डिग्री पासून पुढे आउटपुट पाहिजे, 60 डिग्री पासून पुढे आउटपुट पाहिजे, 90 डिग्रीच्या पुढेच आउटपुट पाहिजे. जे काही कंट्रोलेबल आउटपुट आहे, दॅट कंट्रोलेबल आउटपुट इज अचीव्ड बाय दिस गेट टर्मिनल. Therefore we are calling this gate terminal as a control terminal or controlling terminal which carries low level current, and that current flows from gate to cathode. करंटचं डायरेक्शन कसं असणार आहे? करंटचं डायरेक्शन इज फ्रॉम गेट टू कॅथोड टर्मिनल. ओके. And this gate terminal is connected to the P layer which is moderately doped, which is near to the cathode terminal. आता त्या दोघांमध्ये कोण जवळ आहे? गेटच्या जवळ कोण आहे? एनोड जवळ आहे का, सॉरी, एनोड जवळ आहे का कॅथोड जवळ आहे? गेटला कोण जवळ आहे? Cathode. Cathode. Therefore this gate is near to the cathode terminal, therefore it is called as cathode gate terminal. त्याला अजून एक नाव आहे कॅथोड. त्याला आपण डायरेक्टली गेट सुद्धा म्हणू शकतो, किंवा त्याला आपण कॅथोड गेट टर्मिनल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. हे कळालं तुम्हाला? कळालं? हे लेअर डायग्राम कळालं? कन्स्ट्रक्शनचं कसं कळालं? Yes, ma'am. Okay.
Now symbol of SCR. Okay, symbol of SCR. आता हा कशाचा सिंबल आहे सांगा मला? Diode. Diodeचा symbol. Okay. Now this is only single diode. Now here I am drawing कॅथोडचं जे प्लेट आहे त्याला मी बाहेर काढून स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. That is the gate terminal. Okay. So this is the symbol of SCR. SCR चं सिम्बॉल कसं बघा, जे आपलं नॉर्मल डायोड आहे त्याच्यासारखं पहिले ड्रॉ करायचं. डायोड ड्रॉ करून घ्यायचा. इथपर्यंत झालं फक्त आपलं डायोड. त्याला दोन नावं देऊन टाका. एनोडला एनोडच्या साईडला ए आणि कॅथोडच्या साईडला के. आता आपलं आपण काय म्हणतोय, आपला गेट कुणाच्या जवळ आहे? कॅथोडच्या जवळ आहे. त्यामुळं कॅथोडच्या साईडला आपण गेट ड्रॉ करतो. ओके, बऱ्याचदा सो हे सब्जेक्ट आधीच्या स्कीम पासून आहे. तर जेव्हा पेपर चेकिंगला पेपर्स यायचे आपल्या कॉलेजमध्ये, तर बऱ्याचदा स्टुडंट्स काय करायचे, SCR चं सिम्बॉल ड्रॉ करायचे पण उलट ड्रॉ करायचे. एनोड, कॅथोड आणि गेट. ओके, सो चुकीचं काढायचे. सो तुम्हाला ना स्ट्रक्चर माहित असेल मे बी, आपलं जे काही एक्झामचं स्ट्रक्चर आहे. सो 2 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात बघा. क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट एनी 6 और अटेम्प्ट एनी 8 आहेत. त्याच्यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. तर तिथे 2 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये तिथे तुम्हाला हाफ मार्क्स साठी 4 सिम्बॉल्स विचारतात किंवा 1 मार्क्स साठी 2 सिम्बॉल्स विचारतात. तर डिपेंड्स की म्हणजे तुमचं ते सिम्बॉल कसं आहे त्याच्यावर ना. मग आता तिथे जेव्हा विचारतात ड्रॉ द सिम्बॉल ऑफ SCR, तर बऱ्याच वेळा पोरं गोंधळून जातात. स्टुडंट्स तुम्ही कन्फ्युज होऊन जातात. ओके, मग तिथं कन्फ्युज न होता आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे, गेट टर्मिनल कोणाच्या जवळ आहे? गेट टर्मिनल ही कॅथोडच्या जवळ आहे. त्यामुळं गेट टर्मिनल आपण कॅथोडलाच ड्रॉ करणार, एनोडला ड्रॉ करणार नाही. फक्त आपण जिथे कॅथोड आहे कॅथोडच्या जवळ आपण काय करणार आहे, आपण गेट टर्मिनल ड्रॉ करणार आहे. ओके, नाव गेट करंट कसा फ्लो, आता हे सिम्बॉल आहे, सिम्बॉल मधनं पण रिप्रेझेंट करते. गेट करंट आपला कसा फ्लो होणार आहे, तर गेट टू कॅथोड. आणि एनोड करंट आपला कसा फ्लो होणार आहे, तर तुमचा एनोड टू कॅथोड. ओके, म्हणजे आपल्या नॉर्मल डायोड सारखं. डायोड मध्ये करंट कुठून कुठं फ्लो होतं, तर एनोड पासून कॅथोड कडे करंट फ्लो होते. ओके, सो आता मी एक बेसिक विचारते, होप्स करेक्ट आहे. एनोडला पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोडला निगेटिव्ह आहे. तर आपला SCR फॉरवर्ड बायस होईल का रिव्हर्स बायस होईल? Reverse. रिव्हर्स बायस होईल का? काय होईल Forward मग? bias. Forward फॉरवर्ड bias. बायस होईल का? फॉरवर्ड बायस होईल का? काय होईल नेमकं? यू शुड बी कॉन्फिडंट विथ युअर आन्सर्स. ओके, तुम्ही तुमच्या आन्सर्स सोबत कॉन्फिडंट असलं पाहिजे. ऑब्विसली तुम्ही आता हे गेट टर्मिनलला इथं तात्पुरतं विसरून जावा. एनोडला पॉझिटिव्ह दिलं आणि कॅथोडला निगेटिव्ह आहे, पण आपलं नॉर्मल PN जंक्शन डायोड सारखं. जेव्हा एनोड हा पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड निगेटिव्ह असतो, ऑब्विसली इट इज फॉरवर्ड बायस. ओके, कारण की आपला करंट कसा फ्लो होणार आहे, एनोड टू कॅथोड फ्लो होणार आहे. ओके, therefore it is forward bias. आणि समजा एनोडला निगेटिव्ह दिलेला आहे, कॅथोडला पॉझिटिव्ह दिलेला आहे, तर तो काय झाला? रिव्हर्स Reverse बायस. bias. एनोडला निगेटिव्ह दिल्यानंतर तो काय होतो? रिव्हर्स बायस होतो. ओके, सिम्बॉल मध्ये काही अडचण आहे? सो सिम्बॉल मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे की गेट टर्मिनल आहे, तो गेट टर्मिनल खालच्या बाजूला म्हणजे कॅथोडच्या बाजूला आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ओके, कळालं हे? कळालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कोण सांगू शकते मग? मी जस्ट एक 2-3 क्वेश्चन्स विचारते. सो
thyristor is having how many junctions? Thyristorला किती junctions असतात? 3. Three junctions. Three junctions. Junctions, I'm asking junctions. 3. हा. Three थायरिस्टरला junctions. जंक्शन्स किती आहेत? 3 जंक्शन्स आहेत. सो जंक्शन J1, J2 आणि J3. सो SCR is a dash layer device. किती लेअरचा डिव्हाइस आहे? 4. 4 layer. 4 layer. 4 layers. Okay, PN. Okay. So how many doped layers are present? How many heavily doped layers are present in SCR? SCR मध्ये किती Two. heavily doped Two. layers आहेत? 2 layer. 2 layers, that is P1 and N2. And SCR is having how many lightly doped layers? 1. 1. That is N1. And moderately doped किती आहे? तर एकच आहे आणि तो कोणता आहे? P2 आहे. Okay. Now SCR is so how many terminals are present in SCR? 3. 3. कोणते कोणते? Anode, cathode, gate. Anode, cathode and gate. Okay, anode, cathode आणि gate. Okay, so in SCR controlling terminal is called as Gate. gate terminal. SCR मध्ये Gate. जे controlling terminal आहे that is called as gate terminal. Okay, so in SCR which terminals are connected to the main source circuit? Anode and cathode. Cathode. Good. SCR मध्ये मेन कंट्रोल सर्किटला काय कनेक्टेड आहेत? एनोड आणि कॅथोड. ओके, सो which terminal is near to the cathode terminal? Gate. Gate terminal, and it is called as Cathode gate terminal. Cathode gate terminal. कॅथोड गेट टर्मिनल. बरोबर आहे. ओके, आता हे गेट टर्मिनल काय करतं? तर जेव्हा SCR ला करंट देते, जेव्हा SCR ऑन होतो, तो ऑन स्टेट मध्येच राहतो. SCR लॅचेस इन ऑन स्टेट. ओके, गेट टर्मिनल जे आहे ते काय करतो? तर SCR ला कंट्रोल करतो. पण जेव्हा गेट टर्मिनल मधनं करंट जेव्हा SCR ला जातो आणि जेव्हा SCR ऑन स्टेट मध्ये जातो, म्हणजे SCR आपला ऑन होता, आपण म्हणतो की नाही PN जंक्शन डायोड ऑन आहे, ऑफ आहे. ऑन असला की तुम्हाला आउटपुट भेटतं, ऑफ असला की तुम्हाला आउटपुट भेटत नाही. तसंच SCR मध्ये सुद्धा जेव्हा गेट टर्मिनल मधनं आपण जेव्हा रिक्वायर्ड करंट आपण SCR ला देतो, त्या करंटमुळे जेव्हा आपला SCR ऑन होतो, ऍट दॅट टाइम SCR लॅचेस इन ऑन स्टेट. SCR काय होते? तर हे लॅच स्टेट मध्ये जाते. लॅच स्टेट मध्ये जाते म्हणजे एकदा तो ऑन झाला की तो ऑनच राहतो. त्याला ऑफ करण्यासाठी स्पेशल सर्किटरी यूज करायला लागते किंवा डिफरंट टेक्निक्स यूज करायला लागतात, तेव्हाच तो SCR ऑन ऑफ होतो. त्यामुळे आपण SCR ला लॅचिंग डिव्हाइस असं सुद्धा म्हणतो. SCR इज कॉल्ड एज लॅचिंग डिव्हाइस बिकॉज when the SCR turns on, it latches into on state, then it loses control over it. Okay, तो स्वतःचा कंट्रोल लूज करतो आणि तो and it remains in on state. Therefore SCR is called as latching device. ओके, मग ते कसं गेट करंट त्याला भेटल्यावरती तो त्याचा कंट्रोल लूज करतोय, दॅट इज एक्सप्लेन्ड बाय टू ट्रान्झिस्टर अनालॉगी. We will see what is two transistor analogy. SCR ला लॅचिंग डिव्हाइस आपण का म्हणतो सांगा कोणीतरी एक जण. मला हे पूर्ण ब्लॅकबोर्ड लागेल तुम्हाला एक्सप्लेन करायला. SCR ला लॅचिंग डिव्हाइस का म्हणतो सांगा? कारण तो ऑन स्टेट मध्ये राहतो.
हा, कारण की एकदा का त्याला सप्लाय दिल्यानंतर तो काय होतो, ऑन स्टेट मध्येच राहतो. मग तो ऑन स्टेट मध्येच का राहतो हे बघण्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे, तर टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजी बघायचं आहे. सो इथं डेरिवेशन आहे, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून सुद्धा घेऊ शकता. जस्ट मी डायग्राम ड्रॉ करूपर्यंत तुम्ही काय करा, तुमचे नोटबुक्स ओपन करा, जेणेकरून हे डेरिवेशन तुमच्या लक्षात येईल. नोट्स मी शेअर करणारच आहे तुमच्या सोबत. तरी सुद्धा एकदा तुमच्या हाताखालनं जर गेलं मी कलर चॉक्स घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला त्याचे मोरे सर. ओके. ओके, सो आपण जेवढा डायग्राम पहिले बघूया. ओके, सो हे SCR चं डायग्राम आहे. ओके, SCR चं लेअर डायग्राम आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 लेअर PN स्ट्रक्चर. ओके, टाइम आहे ना आपल्याकडे. ओके ओके, PN स्ट्रक्चर, इट इज 4 लेअर डिव्हाइस. ऑडिबल आहे का? आवाज येतोय तुम्हाला? Yes, ma'am. ओके, ना आपण म्हणतोय की SCR हे लॅचिंग डिव्हाइस आहे. एकदा का तो ऑन स्टेट मध्ये गेला की तो लॅच्ड होतो आणि इट लुजेस कंट्रोल ओव्हर इट. ओके, सो टू एक्सप्लेन दिस वी आर युजिंग टू ट्रान्झिस्टर अनालॉगी. सो टू ट्रान्झिस्टर अनालॉगी म्हणजे काय आहे? नाउ दिस SCR कन्सिस्ट ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झिस्टर्स. ओके, सो या साइडला तुम्ही बघू शकता आणि या साइडला तुम्ही बघू शकता. So this PN, it forms one transistor T1 and this NPN, it forms second transistor T2. Okay, म्हणजे SCR मध्ये काय आहेत? दोन कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झिस्टर्स आहेत, ते इथे साईडला काढून दाखवलेले आहेत बघा. इट कन्सिस्ट ऑफ PNP as a one transistor T1 and NPN as a second transistor T2. दोन्ही मध्ये सुद्धा सो एका ट्रान्झिस्टर मध्ये दोन जंक्शन्स असतात, हो की नाही? सो डायोड मध्ये PN, सो डायोड मध्ये एकच जंक्शन असते, जंक्शन J1. देन PNP घ्या,
किंवा NPN घ्या. त्याच्यामध्ये किती जंक्शन्स असतात तर जंक्शन J1 आणि जंक्शन J2. जंक्शन J1 आणि जंक्शन J2. ओके. तसंच आता ह्या वरच्या ट्रान्झिस्टरला PNP ट्रान्झिस्टरला किती जंक्शन्स आहेत? जंक्शन J1 आणि जंक्शन J2 दोन जंक्शन्स आहेत. वेरॅज NPN ट्रान्झिस्टरला दोन जंक्शन्स आहेत. दॅट इज जंक्शन J2 आणि जंक्शन J3. म्हणजे प्रत्येक ट्रान्झिस्टरला दोन जंक्शन्स असतात. ओके. नाउ दिस SCR कन्सिस्ट ऑफ 2 कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झिस्टर. PNP चे एक ट्रान्झिस्टर आहे आणि NPN चं एक ट्रान्झिस्टर आहे. ओके. मग आता हे ट्रान्झिस्टर आतमध्ये कसे कनेक्टेड आहेत बघा. आता हे डायग्राम ड्रॉ करत मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सो हा आपला आता या वरच्या बाजूला हा एनोड आहे. या बाजूला आपला गेट टर्मिनल आहे आणि हा तुमचा कॅथोड टर्मिनल आहे. ओके. सो दिस इज फर्स्ट ट्रान्झिस्टर T1. दिस इज सेकंड ट्रान्झिस्टर T2. ओके. सो आपला PNP आणि हा आपला NPN ट्रान्झिस्टर. ओके. सो मी एरो मार्क शो केलेला आहे. आता हा तुमचा काय असणार आहे? IE1 इमिटर करंट 1. ओके. आणि इकडच्या बाजूला जो आहे तो काय आहे? कलेक्टर करंट आहे. ओके. IC1 म्हणूयात आपण. ओके. आता हा सेकंड ट्रान्झिस्टर साठी इमिटर करंट म्हणजे कुठे आहे? खालच्या बाजूला. सो दिस इज IE2. आपण नाव देऊयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल. IE2 आणि त्याचा कलेक्टर करंट कुठे असणार आहे? हे वरच्या बाजूला. दॅट इज IC2. ओके. आणि आता इथं IE2 म्हणजे कोणता करंट असणार आहे तुमचा? देअरफॉर इट इज कॅथोड करंट IK. IE2 म्हणजे कुठे जाणार आहे? हा खाली जाणार आहे. म्हणजे हा कुठला करंट झाला? कॅथोड करंट झाला. IE1 म्हणजे कोणता करंट असणार आहे? एनोड मधून येतोय तो. त्यामुळे तो कोणता झाला? IK. एनोड करंट झाला. इमिटर करंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर इज नथिंग बट इट इज एनोड करंट. ओके. आता त्याच्यामध्ये बघा. तो ह्याचं काहीतरी करंट गेन असणार आहे. दॅट करंट गेन इज नोन एज अल्फा 1. सेकंड ट्रान्झिस्टरचं करंट आहे दॅट इज अल्फा 2. ओके. इथपर्यंत स्ट्रक्चर कळालं तुम्हाला? एकमेकांना कसे ट्रान्झिस्टर्स कनेक्ट आहेत. सो हा आपला पहिला ट्रान्झिस्टर आहे T1 ज्याला तुमचा एनोड आहे. तो पहिला ट्रान्झिस्टर इकडचा ट्रान्झिस्टर याला काय कनेक्टेड आहे? एनोड आणि गेट दोन्ही सुद्धा कनेक्टेड आहे. ओके. तर ह्या ट्रान्झिस्टरला इमिटर टर्मिनलला एनोड कनेक्टेड आहे आणि कलेक्टर टर्मिनलला गेट कनेक्टेड आहे. ओके. आणि त्याचं जे काही बेस आहे ते इंटरनल स्ट्रक्चर मध्ये कनेक्टेड आहे. ओके. आता सेकंड ट्रान्झिस्टर बघा. सेकंड ट्रान्झिस्टरला एनोड टर्मिनल आहे का? नाहीये. सेकंड ट्रान्झिस्टरला काय आहे? कॅथोड टर्मिनल आहे. अजून हे पी लेयर म्हणजे इकडचा पी लेयर त्याला काय कनेक्टेड आहे? गेट टर्मिनल कनेक्टेड आहे. त्यामुळे सेकंड ट्रान्झिस्टरला काय कनेक्टेड आहे तर गेट टर्मिनल आणि तुमचा कॅथोड टर्मिनल कनेक्टेड आहे. सो हे जे काही कनेक्टर आहे ते इथं कनेक्टेड दिसतंय का तुम्हाला? ब्लॉक डायग्राम मध्ये नाही दिसत. तर तो आतमध्ये कसं कनेक्ट केलेला आहे तर फर्स्ट ट्रान्झिस्टरचा कलेक्टर टर्मिनल इज कनेक्टेड टू द बेस ऑफ सेकंड. ओके. चलो. Second transistor collector terminal is connected as a base for the first transistor. आता त्याच्यामध्ये करंट SCR लॅच होतो ते बघण्याच्या आधी आपण हे एनोड करंट जे आहे ते कशावर डिपेंड आहे बघूया. कारण की आपण जेव्हा म्हणतो की SCR ऑन झाला
SCR ऑन झाला आपण कधी म्हणतो, जेव्हा त्याच्यामधनं करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. आणि कोणता करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल? दॅट इज एनोड करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. एनोड करंट हा कुठून कुठे फ्लो होणार आहे? एनोड टू कॅथोड. ओके, एनोड टू कॅथोड ते करंट फ्लो होणार आहे. त्यामुळे एनोड करंटचं काय इक्वेशन आहे ते आपण बघूया. ओके, हे डायग्राम कळालं तुम्हाला? डायग्राम कळाली का? आवाज येते का बेटा? आवाज येतोय? आवाज येतोय का? बाबर, जवान. येस मॅम येतोय. So the collector current of any transistor is given by. Okay, आपण लास्ट सेमेस्टरला बघितलं. आपण लास्ट सेमेस्टरला काय शिकलो? एम्प्लिफायर शिकलो. ओके, सो एम्प्लिफायरचा आउटपुट कशामध्ये आपण कसं बघतो? जेव्हा मोस्टली द ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड इन कॉमन इमिटर मोड. कॉमन इमिटर मोड मध्ये कनेक्ट केल्यानंतर ना आपण आउटपुट कुठं बघतो? कलेक्टरला बघतो. Therefore, the collector current is given by alpha, that is current gain, into emitter current plus ICBO. ICBO म्हणजे काय आहे? लिकेज करंट आहे. IC म्हणजे काय तुमचा? कलेक्टर करंट. अल्फा म्हणजे काय तुमचा? करंट गेन. ओके, सो करंट गेन इज नथिंग बट आउटपुट करंट डिवाइडेड बाय इनपुट करंट, that is denoted by alpha multiplied by emitter current plus your leakage current. ओके, आता हे झालं तुमचं इन जनरल कलेक्टर करंट ऑफ एनी ट्रान्झिस्टर. कुठल्याही ट्रान्झिस्टरचं जर तुम्ही आउटपुट करंट किंवा कलेक्टर करंट जर बघायला गेलात तर ते त्यासाठी हे इक्वेशन आहे. IC इज इक्वल टू अल्फा इंटू IE इन प्लस ICBO. आता फॉर ट्रान्झिस्टर T1, फॉर ट्रान्झिस्टर T1 व्हॉट विल बी दी IC1? ट्रान्झिस्टर T1 कुठं आहे? इथं आहे. ओके, तर याचं IC1 काय असणार सांगा मला? तो अल्फा 1 मल्टिप्लाइड बाय IE. IE काय आहे इथं? IE इज इक्वल टू IA. ओके, IE इज इक्वल टू IA. therefore IA प्लस ICBO काय असणार आहे? लिकेज करंट ICBO1. ट्रान्झिस्टर T1 साठी तुमचं कलेक्टर करंट काय असणार आहे? कलेक्टर करंट इज इक्वल टू अल्फा into emitter current. emitter current इथे काय आहे? that is anode current plus ICBO. okay, next for transistor T2. ट्रान्झिस्टर T2 साठी आता मला कलेक्टर करंट काढायचं आहे. ट्रान्झिस्टर T2 साठी कलेक्टर करंट काय असणार सांगा मला? Alpha 2 ओके, गुड. IC2 is equal to alpha 2 IK. IK काय आलं सांग मला? Emitter current second transistor is equal to the cathode current. Therefore, IK plus काय आलं? ICBO2. ओके, आता आपण दोन्ही ट्रान्झिस्टरचे काय केले? कलेक्टर करंट ड्रॉ करून घेतले. ओके, आता कलेक्टर करंट ड्रॉ करून घेतल्यानंतर ना आता आपण काय करायचंय? KCL अप्लाय करायचंय. अप्लाय KCL टू ट्रान्झिस्टर T1. KCL म्हणजे काय असतं सांगा मला? किर्चॉफ्स करंट लॉ कोणाला आठवते का? incoming current is equal to outgoing current. Okay, good. Incoming current is equal to outgoing current. Which means incoming current is equal to outgoing current. Okay. आता ट्रान्झिस्टर T1 फक्त इमॅजिन करा. ट्रान्झिस्टर T1 इथं आहे. ओके, ट्रान्झिस्टर T1 ला इनकमिंग करंट कोणता आहे?
IA is the incoming current, कारण की हा कोणता आहे तर PNP आहे आणि आउटगोइंग करंट कोणता आहे IC1 आणि इकडचा बेस करंट. सो दिस बेस करंट IB1 is nothing but IC2 कारण की दुसऱ्या ट्रान्झिस्टरचा तो कलेक्टर करंट आहे. ओके, therefore IA is equal to IC1 plus IC2. तो इथे लिहिते बघा IA is equal to IC1 plus IC2. ओके, आता IC1 आणि IC2 ची व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये, ते आपण इथे सबस्टिट्यूट करूया. ओके, so IA is equal to IC1 काय आहे अल्फा 1 IA plus ICBO1 plus IC2 काय आहे अल्फा 2 IK plus ICBO2. हे झालं तुमचं करंट. आपण त्याला इक्वेशन नंबर 3 त्याला इक्वेशन नंबर 4. ओके, सो आपण फक्त काय केलं बघा IC1 आणि IC2 चे जे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केले फॉर ट्रान्झिस्टर 1 आणि फॉर ट्रान्झिस्टर 2 ते आपण इथे फक्त सबस्टिट्यूट केले. ओके, आता आपल्याला काय करायचंय होल सर्किटला आपल्याला काय करायचं आहे KCL अप्लाय करायचं आहे. सर्किट काढतो. आता आपलं होल सर्किट म्हणजे काय आहे ते ट्रान्झिस्टरच्या आतलं सर्किट. हे बॉक्स काढणार आणि हे जरा गेट बाहेर. आता या होल सर्किटला आपल्याला काय करायचं आहे तर KCL अप्लाय करायचं आहे. आता इथे KCL अगेन काय आहे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. इनकमिंग करंट कोणता आहे IA is the incoming current, IG is the incoming current and outgoing current is the IK. कारण की हा दुसरा ट्रान्झिस्टर आपला NPN आहे. तो NPN चं काय आहे कॅथोडच्या बाजूला आपला करंट बॅक साइडला फ्लो होतो. Therefore now apply KCL to circuit. पूर्ण सर्किटला आपल्याला काय करायचं आहे KCL अप्लाय करायचं आहे. इनकमिंग करंट कोण आहे सांगा मला. इनकमिंग करंट कोण आहे इनकमिंग करंट कोण आहे IA is incoming current, IG is incoming current and outgoing current कोण आहे तुमचा IK. ओके, सो ते मी इथे काय केलं लिहून घेतलं IA plus IG is equal to IK. आता ही जी काही IK ची व्हॅल्यू आहे IK ची व्हॅल्यू काय आहे IA plus IG ती पुढे सबस्टिट्यूट करायचं बघा इन इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 मध्ये IK आहे तिथे आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो सबस्टिट्यूट IK इन इक्वेशन नंबर 4. ओके, आता इक्वेशन नंबर 4 कुठे आपल्या इथे आहे इथे काय आहे IA is equal to मी सगळं लिहून देते IA is equal to alpha 1 IA plus ICBO1 plus alpha 2. आता IK च्या जागेवर काय सबस्टिट्यूट करणार आहे IA plus IG. सो ब्रॅकेट मध्ये लिहिते IA plus IG अजून काय आहे पुढे बघा प्लस ICBO2 प्लस ICBO2. ओके, आता हे काय करूया अल्फा 2 आतमध्ये मल्टिप्लाय करूया. ओके, सो इथे काय आहे बघा IA is equal to alpha 1 IA plus ICBO1 plus alpha 2 IA plus alpha 2 IG plus ICBO. आता काय करूया IA चे टर्म्स एकत्र घेऊया कारण की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एनोड करंट फाइंड आउट करायचं आहे. दिसते आता आपल्याला काय करायचं आहे एनोड करंट फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे काय करूया एनोडचे टर्म एकत्र घेऊया. सो IA इज इक्वल टू इथे दोघांमध्ये प्लस आहे त्यामुळे काय करूया IA कॉमन काढूया IA
ब्रॅकेट मध्ये काय येणार अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस आता आय जी पुढे घेऊया अल्फा 2 प्लस आय इंटू आय जी प्लस ICBO1 प्लस ICBO2. ओके इथं मी काय केलं बघा हे दोन टर्म्स कॉमन घेतले ह्याच्यामधनं IA कॉमन घेतला आतमध्ये काय राहते अल्फा 1 आणि अल्फा 2 आतमध्ये होते. ओके आता हे IA ची टर्म आपण काय करूया लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करूया. इथं पॉझिटिव्ह आहे त्या साइडला गेल्यावर काय होणार आहे नेगेटिव्ह. देयरफॉर IA मायनस IA in bracket alpha 1 plus alpha 2. आता इकडचा as it is equal to alpha 2 IG plus ICBO1 plus ICBO2. ओके आता या मधनं पण आपण काय करणार आहे IA कॉमन काढणार. IA कॉमन काढल्यामध्ये आतमध्ये काय राहते बघा 1 मायनस इन ब्रॅकेट alpha 1 plus alpha 2. Okay, is equal to alpha 2 IG plus ICBO1 plus ICBO2. ओके आता मला फक्त IA पाहिजे सो मी हे टर्म इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. नेक्स्ट साइडला मूव्ह केल्यावरती काय होणार आहे तर ती डिव्हिजन जाणार. देयरफॉर IA is equal to ही वरची टर्म as it is alpha 2 IG plus ICBO1 plus ICBO2 divided by he term 1 minus alpha 1 plus alpha 2. So this is the equation for anode current. म्हणजे SCR मधला जो करंट फ्लो होतोय anode current तो आपण आता इथे काढलेला आहे. And that anode current depends on gate current. तो कशावर डिपेंड आहे पहिला गेट करंट वर डिपेंड आहे. इट डिपेंड्स अपॉन दी अल्फा 1 प्लस अल्फा 2 आणि इट डिपेंड्स अपॉन दी लिकेज करंट. सो एनोड करंट कशावर डिपेंड आहे बघा गेट करंट वर डिपेंड आहे प्लस तो लिकेज करंट वर पण डिपेंड आहे आणि करंट गेन वर डिपेंड आहे अल्फा 1 प्लस अल्फा 2. आता समजा अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू जर 1 झाली तर काय होणार सांगा मला. अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू जर 1 झाली तर काय होणार एनोड करंट एनोड करंट इन्क्रीज तुम्हाला येते एनोड करंट इन्क्रीज होणार. काय इन्क्रीज होणार बघा सो 1 मायनस 1 इट विल बी सो वरती काही असू द्या 1 मायनस 1 जर डिनॉमिनेटर 0 असेल तर इक्वलच्या टर्मची व्हॅल्यू ही ड्रास्टिकली इन्क्रीज होते मीन्स इन्फिनिटी होते. ओके इन्फिनिटी होते. सो 1 मायनस 1 इज नथिंग बट 0. डिनॉमिनेटरला 0 असेल तर ती व्हॅल्यू काय होते ड्रास्टिकली इन्क्रीज होते म्हणजे इन्फिनिटी होते. ओके मी परत एकदा रिवाइज करते तुम्ही बघा इकडे आणि मग तुम्हाला सांगते तिथला करंट सुद्धा कसा ट्रेमेंडसली आपण त्याला लॅचिंग डिव्हाइस का म्हणतो. हे आपलं 2 ट्रान्झिस्टर अनालॉजीचं सर्किट आहे. त्याच्यामध्ये T1 ट्रान्झिस्टर आहे T2 ट्रान्झिस्टर आहे. T1 ट्रान्झिस्टरचं कलेक्टर टर्मिनल हे T2 च्या बेसला कनेक्ट केलेलं आहे आणि T2 ट्रान्झिस्टरचं कलेक्टर टर्मिनल हे T1 च्या बेसला कनेक्ट केलेलं आहे. ओके आता इथं इन जनरल जर आपल्याला कलेक्टर करंट फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे लिकेज करंट करंट गेन मल्टिप्लाइड बाय कॅथोड करंट प्लस युअर लिकेज करंट. हे इन जनरल इक्वेशन आहे. आता आपल्याला जर T1 ट्रान्झिस्टर साठी कलेक्टर करंट काढायचा झाला तर त्याचं करंट गेन काय असणार आहे अल्फा 1. त्याचं इमिटर करंट काय असणार आहे इमिटर करंट इज नथिंग बट युअर एनोड करंट प्लस युअर लिकेज करंट. तसंच T2 ट्रान्झिस्टर साठी बघा collector current is equal to current gain 2 multiplied by cathode current sorry emitter current and emitter current is nothing but cathode current त्यामुळे इथे IK घेतलेला आहे प्लस your leakage current. ओके आता आपल्याला मेजर स्टेप काय करायची आहे सो ही तुमची फर्स्ट स्टेप मी दोन्ही ट्रान्झिस्टरचे कलेक्टर करंट काढून घेतले. सेकंड स्टेप काय आहे की ट्रान्झिस्टर T1 ला तुम्ही फक्त KCL अप्लाय करा.
सो केसीएल म्हणजे काय, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. सो इथे इनकम करंट काय आहे, IA आहे, आणि आउटगोइंग करंट काय आहे, IC2 आणि IC1. इथे दिलंय IA इज इक्वल टू IC1 प्लस IC2. ओके, मग आता IC1 प्लस IC2 ची व्हॅल्यू जे आपण काढून घेतले ते आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केले. आता ट्रान्झिस्टर अनालिसिससाठी फॉर मेन स्टेट काय आहे की होल सर्किटरीला आपल्याला काय करायचं आहे, केसीएल अप्लाय करायचं आहे. सो होल सर्किटरीला केसीएल अप्लाय करतो म्हणजे काय करतो आपण, इनकमिंग करंट इथे 2 आहेत, देयरफॉर IA प्लस IG इज इक्वल टू IK. ते आपण करू शकतो IA प्लस IG इज इक्वल टू IK. आता ही जी काय IK ची व्हॅल्यू आहे ती आपण कुठे सबस्टिट्यूट करणार आहे, इक्वेशन नंबर 4 मध्ये. सो इक्वेशन नंबर 4 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्ही काय करा, IK मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्ही ते सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला ते आन्सर येईल. जे काय मिनिमाइज होते सो अल्फा 2 आधी आतमध्ये मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर IA चे टर्म्स एकत्र केले, IA चे टर्म्स एकत्र केल्यानंतर IA ला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं, लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर परत त्याच्यामधलं IA कॉमन काढलं, IA कॉमन काढल्यानंतर फक्त लेफ्ट साइडला IA ठेवलं, जे काही नेक्स्ट टर्म होती ती आपण तिकडच्या राईट हँड साइडला मूव्ह केली. सो इथं आधी मल्टिप्लिकेशन मध्ये ते तिकडे गेलं, काय झालं, डिव्हिजनला गेलं. ओके, आता आपण या इक्वेशन वरून सांगू शकतो एनोड करंट डिपेंड्स अपॉन द गेट करंट, लीकेज करंट अँड करंट गेन्स. ओके, and if the alpha 1 plus alpha 2 is equal to unity, म्हणजे alpha 1 plus alpha 2 ची व्हॅल्यू जर 1 आली तर तुमचा करंट हा ड्रास्टिकली इन्क्रीज होतो. इथेपर्यंत कळालं? Yes, ma'am. ओके, आता एससीआर ला आपण लॅचिंग डिव्हाइस का म्हणतो ते बघा. ओके, एससीआर ला लॅचिंग डिव्हाइस का म्हणतो, तर हे एससीआर चे इंटरनल स्ट्रक्चर आहे, आतलं स्ट्रक्चर. ओके, आपण काय म्हणतो, गेट टर्मिनल इज द कंट्रोलिंग टर्मिनल and when the proper gate terminal is given, gate current is given to SCR, SCR turns on and after turning it on it loses control over it. आपण काय म्हणतो, गेट करंट दिल्यानंतर ना, प्रॉपर गेट करंट दिल्यानंतर जेव्हा SCR ऑन होतो आणि तो ऑन झाला की तो ऑन स्टेट मध्येच राहतो. आता बघा, आता इथे गेट करंट दिलेला आहे. ओके, तो गेट करंट दिल्यानंतर पहिले कुठला ट्रान्झिस्टर ऑन होईल आपला, ट्रान्झिस्टर T2. ट्रान्झिस्टर T2 ऑन झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये काय फ्लो होणार आहे, त्याचा कलेक्टर करंट फ्लो व्हायला स्टार्ट होणार. ओके, ट्रान्झिस्टर T2 ऑन झाल्यानंतर काय होणार, त्याचं कलेक्टर करंट फ्लो होणार. सो दिस कलेक्टर करंट ऍक्ट्स ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर T1. ट्रान्झिस्टर T1 च्या बेस करंट हे कोण असणार आहे, तर सेकंड ट्रान्झिस्टरचा कलेक्टर करंट. आता त्याला बेस करंट मिळाला, बेस करंट मिळाल्यामुळे तुमचा ट्रान्झिस्टर T1 ऑन होणार. T1 ऑन झाल्यानंतर काय फ्लो व्हायला स्टार्ट होणार, कलेक्टर करंट फ्लो व्हायला स्टार्ट होणार आणि त्याचा कलेक्टर टर्मिनल कुणाला कनेक्ट केलेला आहे, तर ट्रान्झिस्टर T2 च्या बेस टर्मिनलला. ओके, आधी ट्रान्झिस्टर T2 ऑन होण्यासाठी बेस करंट आपण कुठून देतो, तर तुमचं गेट करंट देते इनिशियली. ओके, दिस गेट करंट ऍक्ट्स ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर T2. T2 ऑन झालं की त्याचं कलेक्टर करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतं, विच ऍक्ट्स ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर T1. सो ह्याला बेस करंट भेटल्यानंतर हा ट्रान्झिस्टर ऑन होतो, हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्यानंतर त्याचा कलेक्टर करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते. सो ट्रान्झिस्टर T1 चा कलेक्टर करंट फ्लो होत आहे, देयरफॉर इट ऍक्ट्स ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर Q2. का, तर दोघांचे कलेक्टर हे दुसऱ्याच्या बेसला कनेक्ट केलेले आहेत. आता मला सांगा, आता मी हे गेट करंट रिमूव्ह करतो. आता गेट करंट रिमूव्ह केल्यानंतर ह्या ज्या सर्किटरीमधनं करंट फ्लो होणार का, मी गेट करंट रिमूव्ह केलं. ओके, आता हे दोन्ही ट्रान्झिस्टर ऑन स्टेट मध्ये आहे, तर हे इंटरनल करंट असं फ्लो होत राहणार का स्टॉप होईल, कोण सांगतंय, फ्लो होत राहील. काय होणार, बोला, तुमचा आन्सर करेक्ट आहे. युअर आन्सर इज राईट. करंट फ्लो होत राहणार का करंट स्टॉप होणार, फ्लो होत राहणार ऑब्वियसली, कारण की ट्रान्झिस्टर T2 ऑन आहे, T1 ऑन आहे, दोन्ही ऑन स्टेट मध्ये आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कलेक्टर करंट फ्लो होत आहे. जेव्हा कलेक्टर करंट फ्लो होते म्हणजे तो काय करतो, दुसऱ्या ट्रान्झिस्टरला बेस करंट कोण ऍक्ट होत आहे, बेस करंट ऍक्ट आहे म्हणून तो काय करतो, त्याचा कलेक्टर करंट फ्लो होत राहते. त्यामुळे इंटरनली एकमेकांना काय करतात, कंटिन्युअसली करंट सप्लाय करत राहतात.
ओके, एकमेकांना काय करतात करंट सप्लाय करत राहतात. त्यामुळे आपण काय म्हणतो whenever SCR turns on it latches into the on state and it loses control over it. आता कळालं आपण SCR ला लॅचिंग डिव्हाइस काय म्हणतो. कारण की इनिशियल बेस करंट जर गेट करंट दिलाच नाही तोपर्यंत हे काय आहे ऑफ स्टेट मध्ये आहे. पण जेव्हा आपण गेट करंट देतो गेट करंट दिल्यानंतर पहिला ट्रान्झिस्टर ऑन होतो दॅट इज ट्रान्झिस्टर T2 ऑन झाल्यामुळे काय होतं त्याचा कलेक्टर करंट ऍक्ट्स एज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर T1 ट्रान्झिस्टर ऑन झाल्यामुळे परत तो काय करतो त्याचा कलेक्टर करंट दुसऱ्या ट्रान्झिस्टरला बेस करंट म्हणून देते. मग जरी आपण इकडचा गेट करंट काढून टाकला तरी सुद्धा हे इंटरनली त्यांचे कलेक्टर करंट acts as a base current for the another transistor. Therefore, this transistor remains in on state. Therefore, we are calling SCR as a latching device. So it latches into the on state and it loses control over it. कळाले हे? कळाले का? कोणाला काही डाऊट आहे का? If anyone is having doubt, they may ask. कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. Stop here today. नोट्स मी शेअर करते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. टू ट्रान्झिस्टर आणायला की तुम्ही आता गेले असेल तर त्या नोट्स मध्ये लिहायचे नाही करून तुमच्या हातात मिळते. हे जे डेरिव्हेशन आहे ते एक्झाम मध्ये तुम्हाला विथ काय म्हणूया विथ डायग्राम 6 मार्क्सला विचारलं जातं. फक्त डेरिव्हेशन 4 मार्क्सला विचारलं जातं आणि स्टेप वाईज डेरिव्हेशनला मार्क्स दिले जातात. ओके, सो डायरेक्टली तुम्ही जर फक्त केसीएल अप्लाय केलं तर तुम्हाला मार्क्स देत नाही. स्टेप वाईज डेरिव्हेशन्सला मार्क्स दिले जातात. ओके.